खड्ड्यात पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू प्रकरणाची चौकशी करा। वन विभागाने खोदलेल्या खड्ड्यात बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। दरम्यान आज यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांची भेट घेत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। सोबतच वन विभागाचे मोकळे खड्डे संरक्षित करण्याची मागणी केली आहे। यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मृतक तन्वीर शेख यांच्या राहत्या घरी जात कुटुंबियांची भेट घेतली असून आर्थिक मदत केली आहे। यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक करण सिंग बैस, देवा कुंटा, कार्तिक बुरेवार आदींची उपस्थिती होती। चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात वन विभागाने गवत विकास प्रकल्पासाठी खड्डा खोदला होता। नंतर सदर प्रकल्प रद्द करण्यात आला होता, मात्र ह्या खुल्या खड्ड्याला कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली नाही। दरम्यान रविवारी दिनांक 2/6/2024 ला तन्वीर शेख आणि त्यांचे मित्र या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते। यावेळी तन्वीर खड्ड्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला। या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर आघात झालेला आहे। वेकोली आणि वन विभागाचे असे अनेक खड्डे मोकळ्या अवस्थेत असल्याने भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा धोकादायक खड्ड्यांचे सर्वेक्षण करून ते तात्काळ सुरक्षित करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे।